हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालयामधील लिपिक आणि शिपाई पदासाठी कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले आहेत या संदर्भात एक मेसेज समाज माध्यमावर म्हणजे टेलिग्राम चॅनल असेल, व्हॉट्सअपवर प्रचंड व्हायरल झालेला आहे. आणि तो मेसेज मी आधीच पाहिला, पण मी काही त्याच्यावर व्हिडिओ बनवला नाही किंवा माझ्या टेलिग्राम चॅनलला पण माहिती दिली नाही. का तर ऑथेंटिक वेबसाईटवर कोणतीही माहिती ती उपलब्ध नाही. आणि पण आज सकाळपासून मला खूप जणांचे मेसेज येत आहेत, फोन येत आहेत की सर या जिल्ह्यात एवढे अर्ज आले, त्या जिल्ह्यात एवढे अर्ज आले, तुम्ही काहीतरी सांगा ना. तर मी परत चेक केलं तर मला तरी वेबसाईटवर कोणती ऑथेंटिक माहिती मिळालेली नाही. मग तो मेसेज खरा आहे की खोटा आहे ते सर्व आपण ऑथेंटिक वेबसाईटवर जाऊनच पाहूयात. आता जर तुम्हाला जिल्हा न्यायालय भरतीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. तर या ठिकाणी पहा, आता bombay.highcourt.nic.in recruitment.psp म्हणजे ही मुंबई उच्च न्यायालयाची ऑथेंटिक वेबसाईट आहे. आता याच्यामध्ये ना वेगवेगळी माहिती दिलेली आहे. पहा, आता आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचं जे आहे ना ते आपण पाहूयात. हे मुंबई उच्च न्यायालयाच्या भरती संदर्भात आहे. त्याच्यानंतर इथे पहा, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. इथं काय दिलेलं आहे, सेंट्रल ऑनलाइन रिक्रूटमेंट प्रोसेस टू फिल अप द वॅकंट पोस्ट ऑफ स्टेनोग्राफर ग्रेड 3 ज्युनियर क्लर्क अँड पिऊन हमाल इन व्हेरियस डिस्ट्रिक्ट कोर्ट्स इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे लिपिक, शिपाई आणि स्टेनोग्राफरच्या जागा भरण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयाचं त्या संदर्भात इथं टॅब दिलेला आहे. तर इथं पहा, या ठिकाणी इथं इंग्लिश ॲडव्हर्टाइजमेंट आहे, मराठी ॲडव्हर्टाइजमेंट आहे, अप्लाय ऑनलाईन आहे, ॲडव्हान्स नोटीस आहे जी की ऑलरेडी येऊन गेलेली आहे, नोटीस, स्क्रीनिंग टेस्ट, ॲडमिट कार्ड, मॉक टेस्ट लिंक याची माहिती इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर म्हणजे कोणत्या याच्यावर किती प्रश्न येणार आहेत ही सर्व माहिती आहे मॉक टेस्ट लिंकमध्ये वगैरे दिली होती, त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आणि इथं नोटीस नॉर्मलायझेशन मेथड याच्यावर सुद्धा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे की नॉर्मलायझेशन होणार आहे या टायटलचा तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर एकही नोटीस आपल्या या भरतीच्या संदर्भात या ऑथेंटिक वेबसाईटवर आलेली नाही. मग हे जे जिल्ह्यानुसार किती अर्ज आलेत हा जो मेसेज फिरत आहे तो कुठून फिरत आहे हे मला कळत नाही, कारण ऑथेंटिक वेबसाईटवर ही इथेच याच विंडोमध्ये आपल्याला माहिती येते, इतर कुठेही ती माहिती मिळणार नाही. जी काय ऑथेंटिक आहे आत्तापर्यंत मी ऑथेंटिक माहितीवर जे काही व्हिडिओ बनवलेले आहेत ना ती इथून माहिती घेऊनच ती व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि इथे कुठेही कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेत या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाही. आता तो मेसेज काय ना तो आपण पाहूयात. हे तर तुमच्या सिद्ध झालं की ऑथेंटिक वेबसाईटवर ती माहिती देण्यात आलेली नाही. या ठिकाणी पहा, हा मला मुलांनी पाठवलेले मेसेजेस आहेत व्हॉट्सअपला की जिल्हा न्यायालय एकूण अर्ज, शिपाई हमाल एकूण अर्ज संख्या आणि त्याच्यामध्ये हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आलेल्या अर्जांची माहिती इथे दिलेली आहे. आणि एकूण अर्ज 2,07,178 असं पण दिलेलं आहे. कोणत्या जिल्ह्यात किती आले ती दिले, पण ही ऑथेंटिक माहिती वेबसाईटवर नाही आहे. मग ज्यांनी कोणी हा मेसेज तयार केला त्यांनी ही माहिती कुठून मिळवली त्याचा सोर्ससुद्धा त्यांनी सांगावा आणि ऑथेंटिक प्रूफ कागदासह ते द्यावं. काय होईल, जर खरी ऑथेंटिक असेल तर मुलांना डेफिनेटली याचा फायदा होईल. पण हे ऑथेंटिक नसेल, उगाच कोणतरी फेक मेसेज तयार केलेला असेल तर मात्र विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊ शकते. आणि आधीच मुलं परेशान आहेत. UPSC लेवलचे प्रश्न GK आले कालच्या कालच्या याच्यामध्ये, त्यामुळं मुलं आधीच टेन्शनमध्ये आहेत आणि त्यामध्ये अजून एक नवीन टेन्शन असे वाढू नका. ऑथेंटिक माहिती असेल तर ती आणि तीच व्हायरल करा. आणि ही जर ऑथेंटिक माहिती असेल तर मी माझा व्हिडिओ माझी घ्यायला तयार आहे. पण मला तरी मुंबई उच्च न्यायालयाची जी ऑथेंटिक वेबसाईट आहे तिथं कुठेही ही माहिती मिळालेली नाही. तर हीच माहिती मला या व्हिडिओमध्ये द्यायची होती तुम्हाला. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी लेटेस्ट TCS 71 प्रश्नपत्रिका संचे तसंच लेटेस्ट TCS 79 प्रश्नपत्रिका संचे आणि TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंचे ही 3 पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ही तिन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर तसंच ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.